ब्रेकनंतरची बातमी. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं राजकीय प्रभावातून काम सुरू. खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. दिवसे खेडच्या आमदाराच्या प्रभावाखाली काम करतात, कट्यारे यांनी आरोप केलेला आहे. तर आमदार दिलीप मोहिते पाटलांचा प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंवर पलटवार त्यांनी केलेला आहे. कट्यारे कायम वादग्रस्त, भ्रष्टाचार करायचा आणि धमक्या देऊन दबाव आणायचा. कट्यारेची काहीतरी त्यांनी पाप केले म्हणूनच आत्महत्येची धमकी त्यांनी दिली असं मोहिते पाटील म्हणतात. एवढंच नाही तर जोगेंद्र कट्यारे 2 कामांमध्ये गल्लत करत आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. ही व्यक्ती पूर्वीपासून वादग्रस्त आहे. ज्या ठिकाणी यांनी कामकाज केलं त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या. यापूर्वी ते सांगलीला काम करत होते, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी देशमुख म्हणून होत्या, त्यांना अशा प्रकारची धमकी दिली की तुम्ही जर माझ्यावर सातत्याने कारवाई केली तर मी आत्महत्या करेन. आणि त्याच्यातनं मग त्यांनी यांची चौकशी थांबवली. आज ते ज्या धमक्या देतात याचा अर्थ त्यांनी कुठंतरी ते पाप केलंय आणि ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे जे काही हे कट्यार जे आमचे SDO आहेत खेडचे, याच्या बाबतीमध्ये या 2 प्रकरणात ते गल्लत करतायत. ते भूसंपादनाच्या कामाच्या बाबतीमध्ये एक चौकशी करण्यात येते आणि त्यांची काही तपासणी पण करण्यात येते आहे. आता जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्याकडे ज्या लोक भेटायला येतात त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती समक्ष येऊन तक्रार करतात, लेखी तक्रार करतात, काही मेलद्वारे पण तक्रार करतात. अशा प्रकारच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. यापूर्वीही त्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्याची एक एन्क्वायरी पण मी येण्यापूर्वीच झाली होती.